मी डॉक्टर प्रकाश कुरे, वृंदावन कॉलनी, कारेगाव रोड, परभणी येथे मागील 30 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आणि प्रॅक्टिस करत असताना माझ्या ओपीडीला हळूहळू फिशर, पाईल्स आणि फिस्टुलाचे पेशंट वाढत गेले। 4-5 वर्षे गेल्यानंतर मी एक आढावा घेतला, हे रुग्ण माझ्याकडे का वाढत आहे। तर या रुग्णांसाठी माझ्याकडे काही मेथड्स ऑटोमॅटिक डेव्हलप व्हायला लागल्या की जसं 2-4 पेशंट आले, त्या पेशंटला जी मी ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंट मध्ये ते समाधानी राहिले। त्यानंतर 5वा-6वा पेशंट जो की समाधानी नाहीये त्याच्यावरती मी सोल्युशन शोधत राहिलो आणि असं करता करता एक दिवस असा आला, फिशरचा पेन कसा लवकर कमी होईल, लोकल ऍप्लिकेशन आतापर्यंत आपण काय दिले आणि आज जो समाधानी झालाय त्याला आपण काय दिले, जे प्रॉडक्ट आहे ते लोकल ऍप्लिकेशनचे प्रॉडक्ट मध्ये मी सुधारणा केली आणि ओरल मॅनेजमेंट मध्ये सुद्धा प्रत्येक व्हरायटीला वेगवेगळी मेडिसिन निर्माण केली आणि आज रोजी माझ्या प्रॅक्टिस मध्ये डेली 25 ते 30 रुग्ण फिशर, पाईल्स आणि फिस्टुलाचे असतात आणि ते व्यवस्थितरित्या 100% रिलीफ घेऊन माझ्याकडनं जातात। हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना खूप समाधान होतं। फिशरमध्ये ज्या ट्रीटमेंट आहेत त्यापेक्षा थोडीशी हटके आमच्या आरोग्यधाम मध्ये ट्रीटमेंट दिली जाते। ती जी मेथड आम्ही स्वतःहून डेव्हलप केलेली आहे त्यामध्ये सर्वात प्रथम फिशरच्या रुग्णांना वेदना खूप असतात, असह्य वेदना असतात आणि ह्या वेदनांकडे आम्ही अगोदर लक्ष वेधलं, जे की या वेदना थांबवण्यासाठी आम्ही लोकल ऍप्लिकेशन तयार, जे अप्लाय केल्यानंतर विदिन 5 मिनिट्स पेशंटला 90 to 100% आराम मिळतो आणि पेशंट समाधानी होऊन ओपीडीच्या बाहेर जातो। दुसरा जो मुद्दा आहे की इंजुरी जी फिशरमध्ये चीर असते ती चीर भरण्यासाठी, इंजुरी बरी करण्यासाठी आम्ही ओरल ट्रीटमेंट दिले ज्याने की टिश्यू रिजनरेट होतो आणि तोही फास्ट विदिन 15 to 20 डेज फिशरची इंजुरी टोटल हील्ड होऊन जे नॅरोईंग स्पेस झालेला असतो ॲनसचा तो सुद्धा सूज कमी झाल्यामुळे, इन्फ्लेमेशन कमी झाल्यामुळे जे नॅरोईंग झालेला ॲनस आहे तो सुद्धा नॉर्मल होतो आणि पेशंट पूर्णतः फिशर पासून बरा झालेला असतो। तिसरा मुद्दा असा आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम या पेशंटची थोडीशी डिस्टर्ब झालेली असते, ज्याने कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस झालेलं असतं। ते कॉन्स्टिपेशन मुळातून बरं करून स्मूथ पासेस म्हणजे स्टूल स्मूथपणे पास होऊन त्या पेशंटला कुठल्याही प्रकारच्या वेदना न होता ती स्टूल रेग्युलर पास झाली म्हणजे तो पेशंट रिकरंट होत नाही। याकडे आमचं मूळतः लक्ष असतं। आमच्या आरोग्यधाम मध्ये पाईल्स किंवा हिमोरॉइड्स, ब्लिडिंग पाईल्स, इंटरनल हिमोरॉइड्स, एक्सटर्नल हिमोरॉइड्स यासाठी एक वेगळी पद्धत आम्ही निर्माण केलेली आहे, जिचे की अतिशय सुंदर अशा प्रकारचे परिणाम दिसून आलेले आहे। आतापर्यंत आम्ही 10 ते 15,000 रुग्णांना कमीत कमी यामधून निश्चित 100% म्हटलं तरी चालेल की रिलीफ दिलेले आहेत। प्रथम आम्ही या रुग्णांचं कॉन्स्टिपेशन रिलीज करतो। कॉन्स्टिपेशन रिलीज करण्यासाठी आम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम टोटली नॉर्मल करतो। त्यानंतर स्मूथ पासेस म्हणजे स्मूथ टूल आली पाहिजे, जेणेकरून स्ट्रेनिंग म्हणजे जोर द्यायचं काम नाही पडलं पाहिजे। जर पेशंटला जोर द्यायचं काम नाही पडलं तर हिमोरॉइड डेव्हलप होत नाहीत किंवा हिमोरॉइड मोठे होत नाहीत। ते श्रंक होण्यासाठी आम्ही एक लोकल ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे, जे लोकल ऍप्लिकेशन लावल्यानंतर विदिन 5 to 10 मिनिट्स श्रंक होण्याची प्रक्रिया चालू होते। जे श्रंक होण्यामध्ये अडथळा असतो तो कॉन्स्टिपेशनचा म्हणजे संडास जोर देऊन ताकद लावून संडास बाहेर काढणे, तो स्मूथ पासेसमुळे बंद होऊन जातो आणि अशा रीतीने हिमोरॉइड्स कंट्रोल व्हायला मदत होते। तिसरं आहे ब्लिडिंग थांबण्यासाठी आम्ही हिमोरॉइड्सला कॉन्ट्रॅक्ट करतो, ॲनसची नॅरोईंग वाढवतो, नॅरोईंग वरती वर्क करतो म्हणजे कंजेशन कमी झाल्यामुळे स्पेस तयार होतो आणि स्टूल इझी गोईंग पास होते, स्मूथ पास होते, त्यामुळे ब्लिडिंग रुकली जाते। ब्लिडिंग थांबवण्यासाठी एक असा प्रॉडक्ट आमच्याकडे आहे की जो काही थेंबांमध्ये दिला तर तो ताबडतोब ब्लिडिंग स्टॉप होते आणि पेशंट ब्लिडिंग पासून मुक्त होतो। इंटरनल हिमोरॉइड्स आणि एक्सटर्नल हिमोरॉइड्स डे टू डे लोकल ऍप्लिकेशन, ओरल मेडिसिन घेत राहिल्यामुळे आणि स्मूथ स्टूल पास होत असल्यामुळे पेशंट लवकरात लवकर पूर्णपणे बरा होतो। आमच्याकडे आरोग्यधाम मध्ये एक मूळव्याध बरा करण्यासाठी एक वेगळी मेथड डेव्हलप केलेली आहे, जी की आतापर्यंत 15 ते 20 हजार रुग्णांना पूर्णपणे मुक्त केलेला आहे। हिमोरॉइड्स म्हणजे कोंब पूर्णतः श्रंक करण्यासाठी, स्टूल स्मूथ पास होण्यासाठी आणि डायजेशन प्रॉपर होण्यासाठी आम्ही यामध्ये भर दिलेला आहे। डायजेशन प्रॉपर होणे, स्टूल स्मूथ पास होणे, जोर न देता स्टूल होणे म्हणजेच हिमोरॉइड्स श्रंक होण्यास मदत होते। असं जर आपण काही दिवस रेग्युलर ट्रीटमेंट घेतली आणि लोकल ऍप्लिकेशन जे आम्ही क्रीम लावतो त्या क्रीमनं लावल्यानंतर काही वेळातच ते वाढलेले जे कोंब आहेत ते कमी व्हायला लागतात आणि मार्केट
मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व ट्रीटमेंटपेक्षा कमीत कमी वेळामध्ये कोंबाचा मूळव्याध आमच्याकडे बरा होतो. भगंदर हा आजार मुळात खूप क्लिष्ट आहे आणि बरा करण्यासाठी सर्जरी सुद्धा कधी कधी कमी पडतात किंवा रिपीट पुन्हा पुन्हा सर्जरी कराव्या लागतात. काही प्रकारच्या सर्जरीमध्ये सोल्युशन्स आहेत पण पेनफुल आहेत. अशामध्ये आम्ही एक लॉंग टर्म मधून ट्रॅक क्लिअर करीत आणण्यासाठी ज्या पेरिॲनल फिस्टुला किंवा ॲनल ओपनिंग असेल किंवा दोन्हीही ओपनिंग असतील, याद्वारे जे पस फॉर्मेशन झालेलं आहे ट्रॅक मध्ये ते पस फॉर्मेशन बाहेर काढण्यासाठी एक वेगळी पद्धत आम्ही निर्माण केलेली आहे, जी की आम्ही काही जास्त दिवस कंटिन्यू केली की हे पेशंट पूर्ण झालेले आम्ही पाहिले आहेत आणि बऱ्याच रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. भगंदर मध्ये आम्ही आरोग्यधाम मध्ये मुख्यतः 3 गोष्टीवरती जास्त भर देतो. एक आहे रुग्णांना वेदनेपासून मुक्ती, त्यानंतर डिस्चार्ज थांबवणे किंवा डिस्चार्ज पूर्णतः ट्रॅक मधून बाहेर काढणे, थांबवण्यापेक्षा बाहेर काढणे आणि बाहेर काढून पूर्णतः नील होणे. डिस्चार्ज नील झाला, ट्रॅक क्लिअर झाला, टिश्यू जनरेट झाला आणि अँटीसेप्टिक कंडिशन्स ज्याकडे की हायजिनिक कंडिशन कडे लक्ष दिलं पाहिजे, स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे, या दृष्टीने सुद्धा आम्ही काळजी घेतो. आणि हा आजार खूप गंभीर आहे, सर्जरी शिवाय पर्याय नाही अशा प्रकारची सर्वांच्या मनामध्ये एक प्रतिबिंबित झालेलं असतं आणि सर्जरी करून देखील यावरती उपाय नाही हे सुद्धा लोकांना कधी कधी माहित होतं आणि त्यामुळे निराश होतात. काही अंशी जसे की वेगवेगळ्या मेथड्स या फिस्टुलामध्ये निर्माण केलेल्या आहेत, त्याचा जे बेनिफिट्स आहेत ते घेऊन देखील परत आमच्याकडे लोक येतात आणि रिकरंट झालेले आम्ही पाहतो. तर यामध्ये सर्वात प्रथम आम्ही पेन पासून मुक्ती देतो. दुसरं आहे हायजेनिक कंडिशन साठी आम्ही आमचे लोकल अप्लिकेशन्स आणि वॉश त्यांना देतो. त्यानंतर या रुग्णांना जे ट्रॅक भरून काढण्यासाठी, टिश्यू निर्माण करण्यासाठी आमची जी काही उत्पादनं आहेत ती योग्य मात्रेत देऊन आम्ही त्यांना पूर्णपणे बरं करतो. पण हे बरं करण्यासाठी अवधी खूप लागतो, बराच वेळ आम्हाला रुग्णांनी द्यावा लागतो. अशा प्रकारच्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत किंवा या ट्रीटमेंटची लाभधारक हजारामध्ये आहेत ज्यांनी की आतापर्यंत बरे झालेले आहेत. भगंदर मध्ये आमची थोडीशी वेगळी मेथड आहे जी की विना सर्जिकल आहे. मागील 25 वर्षांमध्ये आरोग्यधामचं जे काही डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये जे आरोग्यधामच्या मेथड्स डेव्हलप करण्यामध्ये 10 राज्यांमधून जवळपास 600 प्रॅक्टिशनर्स माझ्या सोबत जोडलेले आहेत. ते जे की माझ्यासोबत वारंवार कॉन्टॅक्ट करतात, कन्सल्ट करतात आणि या मेथड्स मध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी, सायंटिफिक विचार सर्वत्र डेव्हलप करण्यासाठी जे काही प्रॅक्टिशनर आहेत ते माझ्यासोबत जोडलेले आहेत. आतापर्यंत आरोग्यधाम मधील मेथड्स हे 600 डॉक्टर यूज करतात. नवीन नवीन योजना, नवीन नवीन प्रयोग या आरोग्यधाम मध्ये आजही चालू आहेत, जे की मागील 20 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये कार्यरत आहोत. आरोग्यधाम मध्ये प्रथमतः आम्ही काही लिमिटेड प्रॉडक्ट्स वरती काम करत होतो जे की पर्याप्त नव्हते आणि ही जी काही प्रॅक्टिशनर मंडळी आहे 10 राज्यांमधून त्यांनी वेगवेगळे सजेशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मागणी माझ्याकडे केल्या आणि त्या अनुषंगाने काही पद्धती विकसित करण्यात आल्या. जसं की पेन मॅनेजमेंट असेल, आजार बरं करण्यासाठी टिश्यू जनरेशन असेल, बऱ्याच वेळा जे काही इन्सेक्ट बाईट आहेत त्यांचे पेन मॅनेज करण्यासाठी आरोग्यधाम मध्ये एक वेगळ्या पद्धती आम्ही डेव्हलप केल्या आणि आज रोजी ज्या की 10-20 प्रॉडक्ट वरनं 150 प्रॉडक्ट, 150 प्रॉडक्ट तयार करतो आणि सर्वत्र शरीरातील सर्व भागांवरती काम करणारे जे काही आमच्या वेगळ्या मेथड्स आहेत त्या मेथड्स डेव्हलप करून आम्ही प्रसार आणि प्रचार वाढवलेला आहे. माझ्या मागील 25-30 वर्षापासून मी एक पाहिलं, ज्यांना फिशर झालाय किंवा मूळव्याध झालाय ही मंडळी दुसऱ्यांना लवकर व्यक्त होत नाहीत, सांगत नाहीत की मला अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. पेन व्हायला लागतो आणि कुठलं तरी इंटरनेटवर किंवा ऍडव्हर्टाइजचे प्रॉडक्ट घेऊन यूज करतात. प्रॉपर पाहिलेलं नसतं, प्रॉपर त्यांना माहित नसतं की मूळव्याध काय आहे, फिशर काय आहे आणि फिशरला पण मूळव्याधची ट्रीटमेंट घेतात किंवा प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाहीये. त्यामुळे मिसगायडिंगमुळे हा आजार पुढे पुढे जात राहतो आणि फिशर किंवा एखाद्या वेळेस फिस्टुलामध्ये कन्वर्ट होतो आणि सर्जरी पर्यंत ती वेळ जाते आणि मग त्यावेळेस कुठेतरी जाऊन सर्जरी करावी लागते. त्यापेक्षा आपण जर आमच्या फोनवरती फोन केला तर आम्ही आपणास योग्य मार्गदर्शन देऊ आणि आपल्या डाएट प्लॅन विषयी आपणास बोलू. आपण अगोदर कसं चेंज व्हायला पाहिजे, या आजारापासून कसं प्रिव्हेंट, फिशर पासून कसं प्रिव्हेंट राहायला पाहिजे, मूळव्याध पासून कसं प्रिव्हेंट व्हायला पाहिजे, या गोष्टींची आपणाला पूर्वकल्पना देऊ आणि पुढे काय ट्रीटमेंट द्यायची किंवा काय यूज करायची मेडिसिन किंवा प्रॉडक्ट काय यूज करायचे त्याविषयी सुद्धा आपल्याला योग्य माहिती दिली जाईल. काही दिवसापूर्वी माझ्या ओपीडीला
एक आई बाळाला घेऊन आली आणि ते बाळ अतिशय रडत होतं. ते बाळ एवढं रडायला लागलं की त्याला खूप पेन होता अॅनसच्या ठिकाणी. आणि मी पाहिलं अॅनस मध्ये तर 2 इंजुरी आणि एक्सटर्नल इंजुरी पण होत्या. आणि त्यांना सहज विचारलं, तुम्ही याला काय खायला देता? तर त्यांनी सांगितलं की सकाळी मी दूध पाजून जाते आणि नंतरही याला दूध किंवा दूध बिस्किट वगैरे दिले जातात आणि संध्याकाळी आल्यानंतर मी वरण भात देण्याचा प्रयत्न असतो, पण तो खात नाहीये कारण ऑलरेडी त्याला दूध दिलेलं असतं. मग त्यांना मी सजेस्ट केलं की हे प्रॉपर डाएट आपण कसं द्यायला पाहिजे बाळाला, की तुम्ही जॉब असताना देखील याला तुम्ही सकाळी वरण भात त्यासोबत भाजी असली पाहिजे किंवा वरण शिजतानाच भाजी टाकली पाहिजे आणि तूप जास्तीत जास्त याच्यामध्ये डाएट मध्ये जावं. पोळी आणि तूप देखील, दूध, तूप आणि पोळी देखील आपण याला देऊ शकतो. हे दिल्यानंतर त्या बाळामध्ये खूप मोठ्या प्रकारे चेंजेस आले आणि त्यानंतर त्याला कॉन्स्टिपेशन बसलं नाही आणि रिपीट फिशर पण झाला नाहीये. फिशर हा औषधींनी दुरुस्त होऊ शकतो, परंतु रिकरन्सी ही औषधी रोखू शकत नाहीत. त्याचा डाएटच जे आहे चेंज करणं आवश्यक असतं आणि तो त्यांनी केला, त्यामुळे त्या बाळाला परत हा प्रकार झाला नाही. ज्या वर्किंग वुमन्स आहेत किंवा ज्यांना जॉब आहे, त्यांना सकाळी लवकर जावं लागतं आणि सायंकाळीच त्या परत येतात, त्यांनी आपण जाताना पहिल्यांदा दूध देऊ शकतो. त्यानंतर आपण जसं की 4 वेळा 5 वेळा लहान बाळाला 2-2.5 तासाला काहीतरी खायला द्यावं लागतं. त्याचा एक प्लॅन केला पाहिजे आणि त्या प्लॅन प्रमाणे सकाळी एकदा दूध दिल्यानंतर नेक्स्ट आपण जसं की वरण आणि पोळी ही बारीक करून द्यायला पाहिजे. त्यानंतर तिसऱ्यांदाच जे डाएट आहे, जसं शिरा असेल, उपमा असेल, ज्याच्यामध्ये की तूप भरपूर जाईल आणि पुन्हा सायंकाळच्या जेवणामध्ये जसं की भाजी, फायबरयुक्त भाजी सारखं मध्ये जाईल असं पोळी सोबत देऊ शकतो किंवा अन्य पदार्थ आपण देऊ शकतो, जेणेकरून की वरण भातासारखा असेल, खिचडी असेल, त्यामध्ये जसं टोमॅटो असतील, पालक असेल, अशा पदार्थांचा समावेश असेल असं द्यायला पाहिजे. जसं आपल्याला वाटतं की दूध हे पूर्ण अन्न आहे, पण ते दूध किती द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे, याचं एक आपल्याजवळ नियोजन असलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण दूध सकाळी एकदा दिलं प्यायला, त्यानंतर एखाद्या वेळेस भात आणि दूध देऊ शकतो, परंतु प्रत्येक वेळेस दूध द्यायला नाही पाहिजे. त्याच्यासोबत इतर पदार्थही, तूप असेल, भाज्या असतील, हे मिक्स करून डाएट सोबत देणं आवश्यक आहे. तर बाळाला कॉन्स्टिपेशन बसणार नाही, जेणेकरून पुढचे प्रॉब्लेम्स येणार नाही, ही काळजी घेणं आवश्यक आहे. जसं की लहान मुलांना पूर्वी आजीबाई जे त्यांच्या पद्धतीचं डाएट आहे, त्यांचा एक पूर्वीचा प्लॅन राहायचा की सकाळी सुरुवातीला त्या गुट्टी देऊन जायच्या, त्यासोबत थोडं दूध द्यायचं. त्यानंतर त्या भाजी किंवा खिचडी करत असतानाच त्याच्यामध्ये पालक, टोमॅटो वगैरे टाकून त्याला दुसऱ्यांदाच द्यायच्या. तिसऱ्यांदा त्याला खायला देत असताना भाजीसोबत पोळी असेल किंवा इतर एखादा पदार्थ खिचडी सारखा तयार करून द्यायच्या आणि ते बाळ खेळायचं. आता त्या बाळाला जेव्हा डाएट द्यायचंय किंवा खाऊ घालायचंय, त्याला खाऊ घालत असताना मोबाईलचा वापर होतो आणि तो रडत असताना जास्तीत जास्त मोबाईल सोबत त्याला गुंतवून ठेवलं जातं आणि हे गुंतवून ठेवल्यामुळं ते बाळाचे हालचाल, त्या बाळाचं खेळणं हे कमी झालेलं आहे. त्यामुळं बाळाच्या डायजेशनवर आणि डाएटवर देखील परिणाम झालेला आहे. हे टाळण्यासाठी आम्ही बाळाला नॅचरली जसं की पूर्वीप्रमाणेच डाएट द्यावं, मिक्सिंग डाएट दिलं पाहिजे, फायबरयुक्त डाएट दिलं पाहिजे, दूध योग्य प्रमाणात द्यावं, तूप सुद्धा योग्य प्रमाणात दिलं पाहिजे. सर्व घटक जर आपण योग्यरित्या दिले तर बाळाला कॉन्स्टिपेशन बसणार नाही आणि फर्दर जे प्रतिकार शक्ती आहे ती सुद्धा चांगली राहील आणि आजारी पडणार नाही. शालेय विद्यार्थी जसं की 5व्या वर्गापासून ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत, जसं की 12वीला असेपर्यंत, या मुलांचं शेड्यूल सरासरी सकाळी लवकर शाळा असणे, शाळेत गेल्यानंतर डब्बा, त्यानंतर सुटल्यानंतर पुन्हा ट्युशन्स, असा एक शेड्यूल फिक्स झालेला आहे. आणि ह्या फिक्स झालेल्या शेड्यूल मध्ये त्यांना जेवताना जे पातळ पदार्थ असायला पाहिजे ते दिल्या जात नाहीयेत किंवा ते त्यापासून वंचित राहतात. त्यानंतर दुसरं म्हणजे या मुलांना चटपटी खायची थोडी सवय झालेली असते, जसं की बिस्किट असतील, त्यानंतर चिवडा असेल, चिप्स असतील, कुरकुरे असतील, असं खाण्यामुळे ते डाएट कडे कम्प्लीट लक्ष देत नाहीत आणि सोबत जे डब्बा घेऊन जातात शाळेमध्ये, तो डब्बा कोरडा असतो. बटाट्याची भाजी असेल, भेंडीची भाजी असेल, ती मुलं खातात आणि पाणी खूप कमी पितात. पाणी कमी पिल्यामुळं यांचं जे डायजेशन व्हायला पाहिजे आणि जी स्टूल लूज किंवा स्मूथ यायला पाहिजे ती न येता हार्ड स्टूल येते. त्यानंतर शाळेतून आल्यानंतर त्यांना लागलीच एखादी ट्युशन असते, त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी किंवा जे पूर्वी अंगणामध्ये खेळायचे, मैदानात जाऊन खेळायचे, तो प्रकार आता खूप कमी झालेला आहे आणि राहिलेल्या वेळामध्ये बसून मोबाईल पाहणे हा एक या मुलांना वेगळा छंद लागलेला आहे किंवा सवय लागलेली आहे. त्यामुळे ते पळणं, धावणं, उड्या मारणं हे बालपणातल्या गोष्टी मागे गेल्या आणि त्यामुळे बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांना फिशर होतो
आणि मुख्यतः 9वी 10वी 11वी 12वी हे विद्यार्थी, त्यानंतर दुसरं म्हणजे 5वी पासून ते 12वी पर्यंतच्या मुली, ज्या मुली बाथरूमला जावं लागतं म्हणून पाणी खूप कमी पितात आणि कोरडा डब्बा, जेवणासोबत कोरड्या भाजीचाच डब्बा असतो, त्यामुळं या कॉन्स्टिपेशन बसतं आणि स्टूल पास करत असताना फिशर होतो, चीर पडते आणि त्यांना पेन व्हायला लागतो. या शालेय विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल फिशर होतो आहे आणि हा फिशर टाळण्यासाठी त्यांना डब्बा पातळ भाजीचा असावा. त्या मुलांनी पाणी जास्त प्यावं, त्या मुलांना तशा सूचना देण्यात याव्या की पाणी भरपूर प्या आणि जे वेळ आहे तो मोबाईलमध्ये न घालवता त्यांनी थोडंसं खेळलं पाहिजे, थोडंसं उड्या मारल्या पाहिजे, जेणेकरून प्रॉपर डायजेशन होईल आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन रिलीज होईल आणि फिशर सारखे त्रास होणार नाही. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आजकाल फिशर होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की सकाळी लवकर घराबाहेर पडतात किंवा शाळेला जातात, सोबत जो डब्बा नेलेला असतो तो कोरडाच असतो, कोरडी भाजी सोबत असते, ते खाल्ल्यानंतर पाणी कमी पितात आणि दुसरी गोष्ट त्यानंतर लागलीच शाळा संपली की कोचिंग असतं, कोचिंग क्लासला गेल्यानंतर त्यांची बैठक होते 5-6 तास, सकाळचे 5-6 तास, 10-11 तास बैठक झाल्यानंतर पुन्हा स्क्रीनवरती मोबाईल पाहणे वगैरे त्याच्यातही बैठकच होते आणि त्यांचा जो खेळ आहे 1-2 तास त्यांनी खेळलं पाहिजे याकडे दुर्लक्ष होतं किंवा त्यांना वेळच मिळत नाही आणि या बैठकीनंतर ते मुलं कॉन्स्टिपेशन होतं, त्यांना प्रोड्यूस होतं आणि त्या मुलांना फिशर व्हायला लागतं. जर आम्ही पालकांनी याकडे जर लक्ष दिलं की पहिल्यांदा सकाळी घरी जेवण करून डब्बा पातळ भाजी सोबत देणे, त्यांना कंपल्सरी सांगणे मिनिमम 2.5 लिटर पाणी पिलं पाहिजे, त्यानंतर त्यांना किमान घाम येईपर्यंत खेळण्यासाठी 1.5-2 तास आम्ही मैदानात दिले पाहिजे किंवा त्यांना खेळू दिलं पाहिजे. तो एक त्यांच्या कोचिंग मधून आणि शाळेच्या अभ्यासक्रमामधून त्यांना वेळात वेळ काढून जर दिलं तर ते हेल्दी राहतील, त्यांना कॉन्स्टिपेशन बसणार नाही, ओबेसिटी होणार नाही आणि कुठल्याही आजाराला ते बळी पडणार नाही. याकडे पालकांनीच लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. सोबतच की जे वर्किंग मेन्स आहेत किंवा जॉब वर्कर्स आहेत, IT मध्ये आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये आहेत, सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा जो काळ आहे यामध्ये त्यांचा एक शेड्यूल फिक्स असतो. जसं त्यांना सकाळी उठलं की ब्रश केलं की चहा, त्यानंतर कसे 9 वाजले की आपल्या जॉबकडे जायची घाई आणि जॉबकडे जात असताना नाश्ता हा रनिंग मध्ये चलत चलत घाईत गडबडीत हा नाश्ता केला जातो. त्या नाश्त्यामध्ये मुख्यतः करून जे पदार्थ आहेत मैद्याचे आयटम, जसं की बेकरी आयटम, वडापाव असेल, ब्रेड पकोडा असेल, असे पदार्थ घेतले जातात आणि दुपारी लंच मध्ये साधारणतः कोरडी भाजी असते. सायंकाळी घरी पोहोचेपर्यंत त्यांना 7-8 असा टाइम होतो. या दरम्यान त्यांची जी बैठक असते सकाळीपासनं ते जेवणापर्यंत बैठक असते, त्यामध्ये पुरेसं पाणी देखील हे पित नाहीयेत आणि पुरेसं पाणी न पिल्यामुळं डायजेशन वरती खूप मोठा परिणाम होतो आणि हालचालही खूप कमी असते. चेअरमध्ये बसल्यानंतर ते उठणं म्हणजे कामात व्यस्त असतात, त्यामुळं उठणं खूप कमी असतं, उठणं बसणं, वॉकिंग नसते, रोजचा व्यायाम नसतो आणि दुपारचं जेवण देखील असंच चलत चलत जे काही डब्यामध्ये आहे ते घेतलं जातं. संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा 8-9 किंवा 9-9:30 बरेच लोक मंडळी 10च्या पुढे देखील जेवतात आणि त्या जेवणामध्ये सुद्धा प्रॉपर डाएट न घेतलेला असल्यामुळं किंवा एखाद्या वेळेस खिचडी किंवा राईस, वरण भात वगैरे असं घेतात आणि त्यामुळं कॉन्स्टिपेशन स्ट्रॉंगली सिव्हिअरली कॉन्स्टिपेशन बसतं आणि या लोकांना पाईल्स पण होतो, हिमोराइड्स होतात आणि फिशर पण होतो. फिशर झाल्यानंतर मग हे कुणाला सांगत पण नाहीये, कारण हे ऍक्टिव्ह असतात हेच आणि त्यामुळे ते कुणाला सांगत पण नाहीत. सांगण्यासाठी एक लाज पण वाटते, ते व्यक्त होत नाहीयेत आणि त्यामुळे तो आजार पुढे पुढे वाढत जातो. पुढे वाढल्यानंतर मग ती अशी स्टेज येते की सर्जरी वगैरे वगैरे. याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर यांनी स्वतः अगोदर सकाळी उठल्यापासून जे काही आपले कार्यक्रम आहेत, सकाळी थोडंसं वॉकिंग असलं पाहिजे, त्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर प्रॉपर जेवण असलं पाहिजे, जसं की कुठलाही नाश्ता मैद्याचे आयटम किंवा बेकरी आयटम वगैरे असे न घेता जेवणच केलं पाहिजे पातळ भाजी सोबत. त्यानंतर दुपारचं जेवण सुद्धा पातळ भाजी सोबत नेलं पाहिजे. तुमची जी बैठक आहे, IT जॉब वर्कर्स असतील किंवा दुसरे वर्कर्स असतील, यांनी बैठक मधून एक 40-40 मिनिटाला उठलं पाहिजे, 10 मिनिट उभं राहून किंवा चालून परत बसायचं आहे आणि त्यानंतर सायंकाळी देखील आपण थोडंसं वॉक घेतलं पाहिजे आणि जेवणामध्ये फायबर युक्त डाएट घेतलं पाहिजे, जेणेकरून जसं की खिचडी किंवा राईस, वरण भात वगैरे असं काही घेतलं नाही पाहिजे, ज्यामुळे कॉन्स्टिपेशन आम्हाला बसणार नाही. आणि पाणी मिनिमम 3-3.5 लिटर 4 लिटर पर्यंत घेतलंच पाहिजे. याकडे जर लक्ष दिलं तर वर्कर्स
वर्कर्सला, IT इंजिनियर्सला हा त्रास टाळता येईल. ज्या लोकांची जास्त बैठक असते, बसून काम असतं, मग ते कर्मचारी असतील, व्यापारी असतील, सर्वच वर्गातील, बैठक कामामध्ये पाणी पिण्याचं प्रमाण कमी असतं, जेवणाकडे दुर्लक्ष असतं, काय का आपण खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे याकडेही त्यांचं लक्ष नसतं. घाईघाईमध्ये जंक फूड असेल किंवा बेकरी आयटम असतील किंवा मैद्याचे पदार्थ असतील हे खाण्यात येतात आणि वरण भात, खिचडी अशा पदार्थांवरती त्यांचं शॉर्टकट मारून कसं तरी दिवस काढतात आणि यामुळे कॉन्स्टिपेशन बसतं आणि कॉन्स्टिपेशन बसल्यामुळे फिशर होतो आणि हे फिशर झाल्यानंतर मग यांना रिपीट रिकरंट व्हायला लागते, जे की यांच्या सवयी ज्या आहेत रोजच्या. त्यामुळे यांना महत्वाचं जे आहे की सकाळी प्रॉपर यांचं जेवण व्हावं, पातळ भाजीसोबत जेवण व्हावं, यांनी तांदळाचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंक फूड वगैरे टाळलं पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे, पातळ पदार्थासोबत जेवण केलं पाहिजे, दूध आणि तूप जेवणामध्ये योग्य मात्रेमध्ये असलं पाहिजे आणि सकाळची वॉकिंग आणि संध्याकाळी पण थोडीफार का होत नाही पण वॉकिंग असली पाहिजे, तर आपण या फिशर सारख्या आजारातून किंवा मूळव्याध सारख्या आजारातून दूर राहू शकतो. नवे जर झालेला असेल तर बरे होऊ शकतो. माझ्या दररोजच्या ओपीडी मध्ये मला एक असं लक्षात आलं की ही मंडळी घरची करती धरती असतात आणि आपल्याला जो त्रास होतो ते इतरांना व्यक्त होत नाहीये. त्यांना ते मनामध्ये एक खंत वाटते किंवा मी हे कसं लोकांना सांगू वगैरे, किंवा घरच्या कौटुंबियांना पण सांगत नाहीयेत, कुटुंबातील मेंबर्सला पण ही कल्पना देत नाहीयेत आणि त्यामुळे हा आजार थोडा थोडा वाढत जातो आणि ते स्वतःकडे मुळात लक्ष नाही देत. एक असेच माझ्याकडे IT इंजिनियर आले होते. त्यांना विचारलं मी की आपण हे एवढं जास्त होईपर्यंत का नाही, तर ते म्हणाले की कुणाला सांगू, मिसेसला सांगू तर मग ती काळजी करते, आईंना सांगितलं नाही आणि खूप जास्त त्रास आहे तर मग आपण काहीतरी केलं पाहिजे. वास्तविक त्यांनी मला भेटायला येण्यापेक्षा अगोदर फोनवरच ही सर्व माहिती दिली. त्यांना मी काही गोष्टी सोल्युशन्स सांगितल्या की आपण असं केलं तर बरं होईल आणि त्याच्यामध्ये काही क्रीम, काही औषधी वगैरे घ्यायला सांगितल्या आणि त्यांना त्या प्रोव्हाइड केल्या आणि त्यांनी त्या यूज केल्यानंतर त्यांना रिलीफही झाला. परंतु अशी बरीच मंडळी आहे ती स्वतः व्यक्त होत नाहीयेत आणि पटकन सांगत नाहीयेत. डाएट जोपर्यंत तुम्ही कुणाला सांगत नाहीत की मी रोज असं खातो, मी रोज सकाळी इतके वाजता उठतो, माझा व्यायाम नसतो वगैरे, किंवा कामात एकदा व्यस्त झालं की ह्या सर्व गोष्टी आपण विसरून जातो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी आपण डेफिकेशनला जातो त्यावेळेस खूप पेन व्हायला लागतो किंवा नकोसं वाटतं. त्याच्यानंतरच ट्रीटमेंटचा विचार करतो. तर त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. एक माझ्या रोजच्या अनुभवातून मागील 25-30 वर्षामध्ये मी पाहिलं की ह्यांना केवळ मेडिसिन आणि मेडिसिनच घेणं किंवा कुठले तरी क्रीम लावणं किंवा कुठल्या तरी कुणाला तरी विचारणं आणि ते यूज करणं ही प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकत नाही. जे प्रॉपर कन्सल्टंट आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांना भेटणं वगैरे आवश्यक असतं. वेळेअभावी आपण हे करू शकत नाही. त्यासाठी आपण आपल्या जवळच्या जे काही चिकित्सक आहेत यांना आपण हे सांगू शकतो. मी तर बऱ्याच लोकांना कॉलवरतीच ह्या ट्रीटमेंट दिलेल्या आहेत आणि त्यांना रिलीफ पण झालेले आहेत. महत्वाचं आहे प्रिव्हेन्शन, डायट आणि पाणी भरपूर पिणे आणि सकाळचं वॉकिंग, वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे. मला आपणाला सांगायला एक गंमत वाटेल की आरोग्यधामचं जे कार्य आहे 10 राज्यांमध्ये पसरलेलं आहे आणि हे 10 राज्यांमधील विविधता, जसं की हवामान असेल, आहार असेल, विहार असेल आणि माणसांमधली जी काही वेगवेगळे आजार येणारी आजारांची व्हरायटी असेल, जसं थंडीच्या प्रदेशामध्ये वेगळी असेल, साऊथ इंडियामध्ये वेगळी असेल, आमच्या महाराष्ट्रामध्ये वेगळी असेल, या सर्व प्रॅक्टिशनरच्या माध्यमातून मी विविध राज्यांमध्ये सेमिनार आणि शिबिरं अरेंज केली. 10,000च्या वर रुग्ण पाहिले आणि या सर्व अनुभवावरती आरोग्यधामच्या मेथड्स आम्ही उभ्या केल्या आणि या मेथड्सच्या माध्यमातून आरोग्यधाम आज 10 राज्यांमध्ये आणि 600 प्रॅक्टिशनर पर्यंत पसरलं आणि जनतेमध्ये देखील आरोग्यधामच्या द्वारा जी सेवा दिली जाते ती खूप यशस्वी आणि गुणकारक आहे. हल्लीच्या काळामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या की आपण जर 10 लोकांना विचारलं की तुम्हाला पाईल्स आहे का, त्याच्यातले 6 ते 7 लोक आपल्याला असं सांगतील की होय, मला कॉन्स्टिपेशन आहे, माझी संडासच बाहेर लवकर येत नाहीये किंवा थोडी येते, बाहेर मध्येच राहते. अशा प्रकारचे वेगवेगळ्या समस्या आपल्याला 60% ते 70% लोकांपर्यंत हे आजार पोहोचलेला आहे. याची जी मूळ कारणं आहेत ते आमचं
जीवनशैली, रोजची जी जीवनशैली आहे ती खूप बदललेली आहे आणि ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे अशा प्रकारचे आजार आमच्या समोर यायला लागलेले आहे. अगोदर आम्हाला एक संक्रांतीच्या पिरियडमध्ये असेल किंवा नवरात्रीच्या पिरियडमध्ये असेल की हे मुळव्याधचे उपवासामुळं किंवा संक्रांतीला तिळगुळ खाल्ल्यामुळं मुळव्याधचे पेशंट पाहायला मिळायचे. आज तसं नाहीये. आज रोजच जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल, प्रत्येक महिन्यामध्ये तेवढेच पेशंट आहेत जे पूर्वी आम्हाला फक्त संक्रांतीच्या नंतर मध्ये 14 जानेवारी ते मार्च पर्यंत मिळायचे आणि जे जसं की नवरात्री ते जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत मिळायचे आणि मध्यंतरी आम्हाला हे पेशंट यायचे नाही. परंतु आज सेम तसाच फ्लो आजपर्यंत आम्हाला पाईल्स मध्ये पाहायला मिळतो आहे. हे बरं करत असताना आम्हाला बऱ्याच विविध समस्या निर्माण झाल्या की काही लोकांना डाएट प्लॅन दिला तरी ते बरे झाले, काही लोकांना मेडिसिन दिल्या, बदलवू दिल्या तरी त्यांच्या समस्या कायम राहिल्या. त्याच्यात आम्ही संशोधन केलं की हे का होतंय, तर ते आमच्या डाएट प्लॅनला व्यवस्थित फॉलो नाही करत. त्यानंतर रोज आम्ही जे त्यांना जीवनशैली बदलण्याचे जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं ते पालन नाही करत. जसं की दुधाची चहा न पिणे, चहा जास्त वेळा न पिणे, वेळेवर जेवण करणे, वेळेवर झोपणे, सकाळचा व्यायाम नियमितपणे केला पाहिजे, 4 लिटरच्या आसपास रोज पाणी पिलं पाहिजे, फायबर डाएट आम्ही दररोज घेतलं पाहिजे, जेवत असताना काकडी असेल किंवा असे कच्चे पदार्थ असतील, मोड आलेली कडधान्य असेल, हे खाण्याचा आम्ही सल्ला देतो. बऱ्याच लोकांना मुळव्याध म्हटलं की बस एकच, मग त्याच्यावरती खूप औषधी घेणार, दुसऱ्याला सांगायला लाजतात. ते सांगायला लाजल्यामुळं यांना हा आजार वाढत जातो. तोपर्यंत त्यांनी एक वेगळी स्टेज घेतलेली असते आणि ती स्टेज बरी करण्यासाठी एक विशिष्ट ट्रीटमेंट मिळायला पाहिजे, विशिष्ट गायडन्स मिळायला पाहिजे आणि त्याचं आम्ही अनुकरण केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आरोग्यधाम मध्ये मागील 20 ते 25 वर्षापासून मुळव्याधवरती खूप मोठं काम केलेलं आहे, जे की रोज आज 30 ते 50 रुग्ण रोज आरोग्यधाम मध्ये पाहतो. आरोग्यधाम मध्ये फिमेल आणि मेल असे 3-4 डॉक्टर्स मूळ आरोग्यधाम मध्ये काम करतात. यासोबतच आरोग्यधामचा एक फार मोठा परिवार आहे जो की 10 राज्यांमध्ये पसरलेला आहे. याच्यामध्ये 600 डॉक्टरांची टीम आहे जे की आरोग्यधामच्या कन्सल्टन्सी मध्ये काम करतात, आरोग्यधामच्या मेथड्सला फॉलो करतात. आरोग्यधामच्या मेथड्स डेव्हलप करण्यासाठी या टीमची पण मदत होते. रिसर्च डेव्हलपमेंट, प्रसार प्रचाराचं वर्क आम्ही सर्व मिळून आरोग्यधाम मध्ये करतो. त्याचं एक फलित असं आहे की आरोग्यधाम यशस्वीरित्या जनमानसामध्ये स्थान निर्माण करून राहिलेलं आहे आणि करत आहे आणि अॅनोरेक्टलच्या समस्यावरती आरोग्यधाम प्रायोरिटी म्हणून काम करतं. या सर्व गोष्टी आजपर्यंत आम्ही जनतेपर्यंत नेऊ शकलो. इथून पुढेही नेण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. अॅनोरेक्टल डिसीजेस, फिशर असेल, मुळव्याध असेल, भगंदर असेल, हे आजार पुन्हा पुन्हा होऊ शकतात. याचं कारण आहे की आम्ही आज खाल्लेला पदार्थ उद्या खात नाही, उद्या खाल्लेला परवा खात नाही. रोज आम्हाला चेंज लागतो आणि ह्या चेंज मध्ये आम्ही असे काही पदार्थ खातो की या आजाराची डेव्हलपमेंट व्हायला लागते. जसं की कोरडे पदार्थ असतील, मैद्याचे पदार्थ असतील, बेकरी आयटम्स असतील, जे की उष्णता वाढवणारे पदार्थ असतील, जे की आमच्या व्यसनी सवयी असतील, तंबाखू असेल, ड्रिंक असेल, स्मोकिंग असेल, ही अनेक कारणं आहेत. या कारणांमुळं हा आजार होतो आणि हा आजार झाल्यानंतर ऑपरेशन सुचवल्या जातात किंवा विविध ट्रीटमेंट घेतल्या जातात. ह्या ट्रीटमेंट किंवा सर्जरी केल्या जातात. त्या घेऊनही हा पुन्हा पुन्हा होतो. हा पुन्हा पुन्हा होण्याचं जे कारण आहे की आमची जीवनशैली, आम्ही आमच्या जीवनशैलीला बदललं नाही तर हा आजार पुन्हा पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही, होतच राहतो. हा माझा अनुभव आहे. मला आरोग्यधामचा जो फोन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करा. आपल्याला निश्चित चांगलं मार्गदर्शन मिळेल, जेणेकरून आम्ही आमचे जे काही ओरल घ्यायची मेडिसिन आहे, लोकल लावायची मेडिसिन आहे, परंतु त्यांच्याशी एकदा आम्ही बोललं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला जर पूर्ण माहिती दिली तर त्यांना ज्या पद्धतीचा आजार आहे त्याच पद्धतीची ट्रीटमेंट मिळेल आणि ते पूर्णतः बरे होतील. कन्सल्ट केल्याशिवाय जर आपण ट्रीटमेंट दिली, जसं की फिशर आहे आणि आम्ही पाईल्सची ट्रीटमेंट दिली, तर त्याचा त्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या सर्व हिस्ट्री, त्यांना होणारे लक्षणं वगैरे सांगितले तर आम्ही त्यांना पूर्णतः जसं की प्रॉपर ट्रीटमेंट देण्यात येईल आणि ते लवकर बरे होतील. फिशरची ट्रीटमेंट वेगळी आहे, ब्लिडिंग पाईल्सची ट्रीटमेंट वेगळी आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल हिमोरॉइडची ट्रीटमेंट वेगळी आहे, फिस्टुलाची ट्रीटमेंट वेगळी आहे. त्यामुळं त्यांनी आम्हाला पूर्णतः माहिती देऊन किंवा एखाद्या वेळेस दाखवून ट्रीटमेंट घेतली तर आणखी चांगलं राहील. व्यवस्थितरित्या आमच्याशी जर ते बोलले तर आम्हाला ती ट्रीटमेंट व्यवस्थित किंवा त्यांना चांगली मदत करता येईल. आतापर्यंत जी ही पद्धतीची मेडिसिन आम्ही जी निर्माण केलेली आहे, ही परत आणि जास्त दिवस
मेथड किंवा पद्धती किंवा याचे प्रॉडक्ट आम्ही जर वेळोवेळी वापरले तर याचा शरीरावरती काय दुष्परिणाम होईल, की ही पूर्णतः हर्बल ओरिएंटेड पद्धती आहे. आम्ही पूर्ण हर्बलची मेडिसिन्स तयार करून आणि ती पूर्णतः सेफ आहे हे आम्हाला सिद्ध झाल्यानंतरच मार्केटमध्ये आणलेली आहे. याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. याच्या टेस्ट वगैरे सर्व झालेल्या आहेत आणि आतापर्यंत मिनिमम 10,000 लोकांनी ही मेडिसिन यूज केलेली आहे. तसं तर लाखो लोकांनी म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ही जितकी जास्त दिवस आपण मेडिसिन घेऊ तितकी आपल्या जे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, फिजिओलॉजिकल कंडिशन असेल ती सुधारल्या जाईल. ॲनोरेक्टलची जी मसल्स आहेत तिच्यामध्ये टोन येईल, ॲस्ट्रिंजन्सी होणार नाही, रिलॅक्सेशन होणार नाही आणि पेशंटला वारंवार ह्या कंडिशनला समोर जायचं काम पडणार नाही किंवा वारंवार रिकरंट होणार नाही. हे ह्या मेडिसिनचं किंवा या प्रॉडक्टचं वैशिष्ट्य आहे. ॲनोरेक्टलचं आमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, परंतु आमच्याकडे मेटाबॉलिझम वरती सोल्युशन आहे. जे मेटाबॉलिझम डिस्टर्बन्सेस येतात किंवा त्यामुळे जे डिसीज डेव्हलप होतात, जसं की रुमॅटिझम असेल, अस्थमा असेल, अलर्जिक अस्थमा असेल, अलर्जिक रायनायटिस असेल, त्यानंतर डायबिटीस असेल, थायरॉइड असेल, अशा अनेक आजारावरती आरोग्यधाममध्ये मेथड्स डेव्हलप झालेल्या आहेत. डिस्टर्ब झालेल्या मेटाबॉलिझमला किंवा डिस्टर्ब झालेल्या सिस्टीमला नॉर्मल करण्याची क्षमता आमच्याकडे आहे आणि ती परत परत न होण्यासाठी आमच्याकडनं रुग्णांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये, त्यांच्या खानपानमध्ये बदल करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून या आजारापासून मुक्ती देण्याचा प्रयत्न असतो आणि बरेच रुग्ण मुक्तही होतात. सध्या ॲनोरेक्टल डिसीजेस मार्केटमध्ये ज्या काही उपलब्ध असलेल्या पद्धती आहेत, ऑपरेशन असेल, लेझर असेल, जे काही आयुर्वेदाचे काही सेपरेट मेथड आहेत, क्षारसूत्र वगैरे असेल, या सर्वांपेक्षा आमची आरोग्यधामची जी काही मेथड आहे, पद्धत आहे, प्रॉडक्ट्स आहेत, जो खर्च आहे तो खूपच कमी आहे, नगण्य आहे. अगदी त्याच्यापेक्षा 10% पेक्षाही कमी म्हटलं तरी चालेल. मार्केटमधील इतर ज्या मेथड्स आहेत त्यापेक्षा चीप आहे, सेफ आहे आणि क्विक आहे.